स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। धुळे जिल्हा रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती करण्यात आली। उत्साहात साजरा। सामाजिक सप्ताह आणि समतेचा संदेश दिनानिमित्ताने धुळे जिल्हा रुग्णालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले। या कार्यक्रमात रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली। त्यानंतर त्यांच्या जीवनातील सामाजिक न्याय, समानता आणि शिक्षण या मूल्यांवर आधारित माहितीपत्र सत्र आयोजित करण्यात आले। उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा सन्मान करत विविध सामाजिक उपक्रमाची गाथा ऐकवली। कार्यक्रमात उपस्थितांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांना अनुसरून समाजात समता आणि सहिष्णुता पसरवण्याचे महत्त्व अधोरेखित केले। या निमित्ताने जिल्हा रुग्णालयाच्या विविध विभागांनी विविध सामाजिक उपक्रमाची माहिती आणि अनुभव सामायिक केले। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी एकमताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराचे पालन करून समाजात एकता आणि सहिष्णुता वाढविण्याचे आश्वासन दिले। दरम्यान आजच्या या कार्यक्रमासाठी धुळे जिल्हा रुग्णालयातील सिव्हिल सर्जन डॉक्टर सोनवणे साहेब सर जिल्हा रुग्णालयातील नर्स, स्टाफ, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक सप्ताह आपण साजरी करत असतो। आता सामाजिक सप्ताह म्हणजे कसं काय की ज्या महापुरुषांनी विषमता असताना त्यावेळी विषमतेला पायरूड केलं, विषमतेला आपला पायाखाली तोडवलं, ते म्हणजे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले। त्यांनी समाजात असताना समानता काय असते ही या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिली। आणि त्याच काळात म्हणजे एप्रिल महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यांचा देखील जन्मदिवस असतो आणि ती जयंती आपण साजरी करत असतो। म्हणून ज्या आपल्या प्रास्ताविकेमध्ये मी ऑलरेडी सांगितलं की समता आणि समानता आणि बंधुता जी आपल्या देशाचा पाया आहे, त्यामुळे आपण हा सप्ताह हा सामाजिक सप्ताह म्हणून साजरी करत असतो। आणि सामाजिक सप्ताह साजरी करत असताना आपल्याला समाजात असलेल्या अनिष्ट चालीरीती असतील, आजही देखील 21व्या शतकात असलेला आपल्याला जे काही प्रमाणे समाजात दिसत असतील त्या आपण कशा प्रमाणे तुडवू शकतो किंवा त्यांचा कसा प्रमाणे आपण त्यांचा हे करू शकतो, तर ते सांगण्याचं काम या महापुरुषांपेक्षा मला तरी वाटत नाही की जगात दुसरं कोणी करत असेल। आणि हे आपलं भाग्य आहे की भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात अशा महापुरुषांचा जन्म झालेला आहे आणि त्यांच्यासारखे विचार हे आपल्याला मिळाले आहेत। तर मी या सामाजिक सप्ताह आणि जयंतीनिमित्त सगळ्यांना आपण एकच आवाहन करू इच्छितो की त्यांचे विचार हे फक्त डोक्यावर न घेता आपण डोक्यात घेऊन पूर्ण समाजात तो विचारांचा प्रचार आणि प्रसार करावा की जेणेकरून आपला पुढील समाज हा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने त्यांच्याच विचारानुसार त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चांगल्या पद्धतीने प्रगती करेल आणि आपल्या प्रामुख्याने आपल्या देशाचा विकास हा अधिक चांगल्या पद्धतीने होईल।